की अफजल खान आक्रमण करायला आलेला, अफजल खान जेव्हा प्रचंड सैन्य घेऊन आला, या महाराष्ट्रावर चालून आला, सगळे सैन्य हतबल झालं होतं, हक्काबक्का झालं होतं. आता करायचं काय? परंतु ज्या शिवरायांनी जिजाऊंच्या शिक्षणाचं बाळ कडू पिलेलं आहे, ते शिवाजी एवढ्या लेच्यापेच्या विचाराचे कधीच नव्हते. शिवरायांनी फक्त नाटक केलं, वकिलांच्या मार्फत अफजल खानापर्यंत गोष्टी गेल्या. काय गोष्टी गेल्या? राजा आपल्याला घाबरल्यात, आपण शूरवीर, आपल्यासमोर राजांची यायची हिंमत नाही. आणि आलमगीरची जी एक शिक्का होता याचा, अफजल खानाचा काय शिक्का होता? अफजल खान म्हणतो, ज्याला स्वर्गात जायचं असेल त्यानं अफजल अफजल नाव घ्यायचं आणि स्वर्गात जायचं, म्हणजे एवढा अहंकारी. परंतु त्या अफजल खानाचा अहंकार राजांनी जोपासला. तुम्ही महान, तुम्ही लय भारी, तुम्ही ताकदवान. आपण तो पवाडा माहिती आहे ना तुम्हाला, खाना हसत दौडत आला, बरोबर त्या. आणि मग राजांनी काय केलं? गाफील ठेवलं. 1-1.5 महिना गेलेत नाहीत राजे भेटायला. आणि या दरम्यानच्या काळामध्ये राजांनी काय केलं असेल? राजे प्रॅक्टिकल करायचे, प्रात्यक्षिक करायचे, उगाच जय भवानी म्हणून लिगायचे नाही. 1 महिना त्या आखाड्यामध्ये राजांनी तेवढ्याच उंचीचा धिप्पाड असा अफजल खानाचा पुतळा तयार केला. आणि रोज राजा अफजल खानाच्या पुतळ्यासमोर जायचे, या अंगाने एकदा, या अंगाने एकदा, उडी मारून वार करण्याचा प्रयत्न करायचे. काय कारण होतं? मनामधली जी सायकोलॉजी आहे, भीती आहे, ती भीती घालवण्याचं. काय अफजल खान काय साधासुद्धा नव्हतं सर, प्रचंड ताकदीचा असलेला अफजल खान, त्याच्या समोर जायचं. दगाबाज अफजल खान. याच अफजल खानानं छत्रपती शिवरायांचे मोठे बंधू संभाजीराजे यांना धोक्यानं मारलं होतं. त्या अफजल खानाला मारायचं होतं. जिजाऊंनी एक वचन घेतलं होतं शिवरायांकडून, ज्या तुमच्या मोठ्या बंधूला संभाजीला अफजल खानानं धोक्यानं मारले, मला त्याचं शिर हवंय. शिवाजी महाराजांना त्या विचार सतत घुमत होता. आणि काय केलं अफजल खानाने? जो तिकडून जे काही त्याची सोबत जी माणसं घेऊन आली होती, व्यापारी, हिऱ्या मोतीचे जडविहार असणारे प्रचंड व्यापारी सोबत घेऊन आला होता. राजांनी काय केलं? त्याच व्यापाऱ्याकडून जे काही खजिना लागतो तो खजिना घेतला. आणि नंतर देऊया, छत्रपती म्हणल्यावर काय देणारच आहेत ना, पैसे बुडवणार आहेत का? व्यापाऱ्याकडून सगळा खजिना घेतला, पैसा घेतला, मंडप घेतला, सगळं डेकोरेशन, आणि खानाची व्यवस्था केलं प्रतापगडाच्या पायथ्याशी. म्हणजे युद्ध हे आपल्या मनावर कसं खेळलं पाहिजे. आपल्याला ओपन मैदानामध्ये अवघड, म्हणून खानाला आपल्या भूमीमध्ये शिवरायांनी बोलून घेतलं. युद्ध हे आधी मनात जिंकले जातात. आणि अशी प्लॅनिंग केली. आणि त्या जावळीच्या खोरामध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाला, आणि शामियाना बघून, जडविहार बघून, व्यवस्था बघून अफजल खान, अहंकारी असलेला अफजल खान हरून गेला. थोडासा राजांनी सायकोलॉजी ओळखली होती आणि सांगून ठेवलं की राजा आपल्याला भेटायला यायला घाबरतात जी. कृष्णाजी बोकील यांनी सांगितलेलं. परंतु एक दिवस ठरला, त्या दिवशी भेटायचं ठरलं. आणि भेटायला येताना पण आतमध्ये सय्यद बंडा बाजूला होता. वकिलामार्फत निरोप पाठवला राजांनी. काय निरोप पाठवला? की सय्यद बंडाला बाजूला करायची, आमचं राजा घाबरतात. सय्यद बंडाला बाजूला करण्यात आलं. आणि जेव्हा अफजल खानाची भेट झाली तेव्हा लक्षात घ्या, त्याच्या स्वभावाप्रमाणे त्यानं धोका दिला. पहिला वार केला. राजाच्या अंगात चिलकत होतं म्हणून राजे वाचले. काय करायला पाहिजे पोरांनी? आता राजांनी धोक्यानं वार केला म्हणजे काय करायला पाहिजे? बदला घ्यायला पाहिजे ना. मग राजांनी जे वाघनखे दिले होते. राजांना वाघनखे देणारा कोण? राजांचा मित्र कोण? मुस्लिम मित्र होता राजाचा एक, तो म्हणजे रुस्तुमे जहान. या मुस्लिम मित्रांना दिलेले वाघनखे. बघा, आपल्याला शिकवलं गेलं की मुस्लिम हिंदू असेल, विरोध असेल, शिकवलं गेलं. परंतु ते युद्ध हे कुठल्याही प्रकारचं धार्मिक सामाजिक युद्ध नव्हतं, राजकीय लढा होता. तिकडे काही मुस्लिम सैनिक होते, आपले हिंदू तिकडे होते. हा राजकीय लढा होता. म्हणून छत्रपती शिवरायांचा मित्र रुस्तुमे जहान यानं वाघनखे दिलेले राजांनी त्या खानाच्या पोटात घातले आणि कोथळा बाहेर काढला. पळत सुटलं. प्लॅनिंग ठरलं होतं सगळ्यांनी, पळत सुटायचं, निघायचं. भागो दौडो, पळत सुटले सगळे. पळत सुटल्यानंतर खान तशाचे तसे आतडे घेऊन बाहेर पळत होता. या अल्लाह, या अल्लाह, दगा दगा, शिवाजीने दगा किया, या अल्लाह.
खान पळत सुटले असताना सगळ्यांनी पळून जायचं असं ठरवलं होतं. शिवाजी महाराजांसोबत असलेले काही मावळे पळत सुटले घोड्यावरती. परंतु एक मावळा होता तिथे, तो जेव्हा खान हातामध्ये ते हे घेऊन पळत होता तेव्हा त्या मावळ्याला कळालं, अरे हे जर भैताड वाचलं तर लय अवघड होईल. आणि त्या मावळ्यानं एकच वार केला. जिजाऊंची जी शपथ होती, खानाचं मुंडकं धडासकट वेगळं केलं. त्या मावळ्याचं नाव तुम्हाला माहिती आहे का? संभाजी कावजी कोंढाळकर. इतिहासातले असे बरेच उदाहरणं आमच्यापासून लपवून ठेवण्यात आले, आम्हाला माहिती पण नाही. राजांनी जी शपथ पूर्ण करायची होती ती संभाजी कावजी कोंढाळकरांनी शिर आणलं. मावळे इकडं परेशान, संभाजी कावजी कुठं अडकल्यात ते शत्रूनं पकडलं. घात झाला संभाजी कावजी. थांबले होते वाट बघत. अंधारामधून एक घोड्याच्या टापीचा आवाज येत होता. एका हातामध्ये तलवार होती आणि एका हातामध्ये मुंडकं होतं. कोण आहे जवळ आलं. संभाजी कावजी मुजरा, हे बघाजी खानाचं मी मुंडकं आणले. म्हणतात, अरे संभा, मला एका माणसाची काळजी आहे. तुझं काय झालं असतं, आपण पुन्हा मारला असता, पण तुझं काय झालं असतं. नाही जी खान वाचला असता तर अवघड झालं असतं. खान वाचला असता तर अवघड झालं असतं. राजे म्हणतात, संभाजी, जेव्हा मी वाघनखे मारले ना खानाला, तेव्हा त्या वाघनखाला मी विष लावलं होतं आणि खान जगाच्या कुण्याही कोपऱ्यामध्ये गेला असता तर तडफडून मेला असता. हे असतं नियोजन, दूरदृष्टी. म्हणजे शिवाजी महाराज जे प्लॅनिंग करायचे ते आधीच करून ठेवायचे. म्हणून एका मावळ्याची एवढी काळजी घेणारा माझा राजा. आणि गेल्याच्या नंतर जिजाऊंना ते पेश करण्यात आलं सर. आणि जिजाऊंनी साक्षात संभाजी कावजीचा सत्कार केला. आणि जिजाऊंनी एक वाक्य त्यावेळेस वापरलेलं आहे, मरणांती वैराणी, मेले वैर संपलं. आणि खानाची बडदास्त केली. तिथं प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाची समाधी बांधली आणि दिवाबत्तीची सोय केली. अशा माझ्या जिजाऊ होत्या. अशी जर शिकवण आपल्याला असेल, अशी शिकवण जर आमच्या येणाऱ्या भगिनी जर आपल्या बाळांना, आपल्या लेकरांना देत असतील तर अतिशय येणारा काळ हा उज्ज्वल असेल. शिवचरित्रातून आपल्याला या बारीक सारीक गोष्टी शिकण्याची गरज आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा आग्र्याला भेटायचं होतं की कोणत्या ठिकाणी आवाज उठवावा, कोणत्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडावं, हे पण छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा एक भाग. छत्रपती शिवराय जाताना आपल्याला माहिती आहे मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत निभाव लागत नाही, हे छत्रपतींना कळालं. कुठे कुठे मागं पण आलं पाहिजे. त्याला सिंहावलोकन म्हणतात. 3 पावले मागं यायचं आणि पुन्हा झाप मारायची. ते शिवचरित्राचा भाग. 23 किल्ले द्यावं लागले. 23 किल्ले द्यावं लागले. ज्या मावळ्यांनी रक्ताचं पाणी करून बलिदान करून कमवलेले 23 किल्ले द्यावं लागले मिर्झा राजाला. काय वाटलं असेल, किल्ले द्यायला राजाला किती वाईट वाटलं असेल, परंतु दिले. आणि साक्षात बाल संभाजीराजांना घेऊन कुठे गेले, आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात. कशासाठी नेला असेल बाळांनो, संभाजीराजांना शिवाजीराजांनी कशासाठी नेला असेल, का नेला असेल? कारण संभाजीराजांमध्ये उद्याचा छत्रपती येणार. माझ्या जीवाचं तिथं गेल्यावर आग्र्याला काय होईल सांगता येत नाही, परंतु उद्याचा आपला जो छावा आहे, उद्याचं महाराष्ट्राचं भवितव्य आहे, जिवंत राहावं. आणि बाणेदारपणा स्वाभिमान काय असता त्या दरबारात छत्रपती संभाजी महाराजांना पाहिलं. म्हणून माझं एक म्हणणं आहे की आपल्या आईवडिलांनी सर्वांनी आपल्या आपल्या मावळ्यांना चांगल्या कार्यक्रमाला, प्रबोधनाच्या कार्यक्रमाला सोबत घेऊन जा. कारण तुम्ही जे ॲक्टिव्हिटी करता तेच आपले घरातले लेकरं करतात. म्हणून आपण जे स्वाभिमान, नीतिमत्ता शिकवतो ती शिवाजीराजांनी त्यांच्या उदाहरणामधून शिकवली. आणि समोर खासे औरंगजेब असताना आपण बघतो की औरंगजेबानं 5000ची मनसबदारी देऊन शिवाजी महाराजांना सरदारांच्या रांगेमध्ये उभं केलं होतं. विषय सगळ्यांना माहिती. परंतु तिथे झालं असं, राजा असताना माझा हा अपमान म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच दरबारामध्ये आवाज केला, मोठ्यानं ओरडले, सिंहगर्जना केली. का केली असेल? कारण माहिती आहे, आज जर दिल्लीत ओरडत तो जगात आवाज जातो सर. भगतसिंगांनी हेच केलं होतं, पार्लमेंटमध्ये बॉम्ब टाकला होता, जगात गेलं. शिवाजी महाराजांनी सायकोलॉजीचा अभ्यास करणारे शिवाजी महाराज मुद्दाम त्या औरंगजेबाच्या पुढं आवाज केला की आमचा हा अपमान आहे,
आम्ही खिल्लत नाकारतो. आणि शिवाजीराजे मुजरा न करता निघून गेले. बाल संभाजी बघत होते, हा माझा महाराष्ट्राचा अभिमान, माझ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान, साक्षात माझे आबासाहेब. आणि म्हणून आपण बघतो की असा स्वाभिमान पुढे महाराष्ट्राच्या राजगादीनं पाहिला ते छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपामध्ये. आणि नंतर अनेक क्लुप्त्या करून शिवाजी महाराज कसे सुटले हे आपण पाहिलं. आणि सुटले असताना जेव्हा जिजाऊला भेटायला आले तेव्हा एक लक्षात घ्या, शिवाजी महाराजानं संभाजी महाराजाला कुठं ठेवलं होतं? मथुरेला. मथुरेला ठेवलं आणि राजा पुढं आले. जिजाऊ माँसाहेबाचं दर्शन घेतलं आणि बाल संभाजी कुठे? जिजाऊ आणि गडावरचे सगळं आश्चर्यचकित. आणि राजांनी त्यावेळेस घोषणा केली की येताना अपघात झाला, संभाजीराजांचा देहांत झाला. काय वाटलं असेल त्या बापाच्या काळजाला? जिवंत असणाऱ्या संभाजीराजाचा देहांत झाला हे सांगताना काय काळीज म्हणलं असेल त्या बापाचं. काय त्याग आहे या भोसले घराण्याचा, किती मोठा त्याग आहे. आणि संभाजीराजे कुठे होते? मथुरेला होते. आणि असं सांगितलं की आम्ही सगळे अंतिम संस्कार संभाजीराजांचे करू. असो काय वाटलं असेल? का बरं ही बातमी शिवाजीराजांनी पसरली होती? काय कारण होतं ही बातमी पसरण्याचं? त्याचं कारण असं होतं की औरंगजेबानं संभाजी महाराजाला कुठंही कधी शोधू नये. कारण जर एकदा अंतिम संस्कार झाला, विषय संपला, संभाजीराजे गेले, तर ही माझ्या राजांची जी काही नीती आहे, हा जो माझ्या राजांचा शिवनीती आहे, ही जी माझ्या राजांचा गनिमी कावा आहे, हा गनिमी कावा तुम्ही आम्ही प्रत्येकानं बाळगायला हवा. मोहिमांची गुप्तता ठेवायला हवी. अनेक गोष्टींमध्ये आपल्याला नीतिमत्ता शिकायला हवी. अनेक गोष्टींमधून आपल्याला जे ध्येय धोरणे राबवले स्वराज्याची ती आपण शिकायला हवी. शिवचरित्राचा अभ्यास करताना मावळ्याच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये आपण आता छावा पिक्चर लागलाय. छावा पिक्चर किती जणांनी बघितला आपल्यापैकी? तिथे पिक्चर संपल्यानंतर उठून उभं राहा म्हणायची गरज नाही. छोटे छोटे बालमावळे रडत रडत गारद म्हणत आहेत, रडत रडत. काय ते त्याग! माझ्या जगाच्या इतिहासामध्ये मी म्हणतो येशू ख्रिश्चनानंतरही अतिशय अमानुष हत्या झाली ती माझ्या संभाजीराजाची. जगाच्या इतिहासातलं हे सर्वात मोठं बलिदान आहे स्वराज्यासाठी, स्वराज्याच्या मातीसाठी. आणि आज आपण बघतो एवढी गर्दी, रेकॉर्ड ब्रेक झाले, सगळे पिक्चरचे रेकॉर्ड ब्रेक झाले. मग खरा राष्ट्रनिर्माता, खरा छावा, खरा हिरो जर आपण आपल्या मुलांसमोर पेश करू तर आणि तरच येणारा आपला युवक घडेल, येणारी आपली जिजाऊ घडतील. तर म्हणून प्रत्येक मावळ्याच्या प्रत्येक मावळ्याच्या रक्ताच्या थेंबाथेंबात संभाजीराजांचं वाक्य, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये प्रत्येक रक्ताच्या थेंबामधून संभाजी पैदा होईल. अरे एक दिवस येईल तो मी बंड करून उठणार, अरे एक दिवस येईल तो मी बंड करून उठणार. आणि शंडांच्या या गुंडांसोबत दंड माझे झटणार, आणि शंडांच्या या गुंडांसोबत दंड माझे झटणार. ही ऊब आपल्या मावळ्यांच्या रक्तामध्ये, इथल्या प्रत्येक मावळ्याच्या रक्तामध्ये असायला पाहिजे. शिवचरित्राचा अभ्यास करताना आपल्याला शिवाजी महाराजांचं असलेलं शेतीविषयक धोरण, शिवाजी महाराजांचं असलेलं स्त्रीविषयक धोरण, प्रजेचं धोरण, या सगळ्या गोष्टी आपण भाषणामध्ये पाहिलेल्या आहेत. त्या शिवचरित्रातून आपण काय शिकायचं? स्त्री ही मराठ्यांच्या घरातील देवता आहे. मराठा म्हणजे जात मराठा नव्हे, 18 पगडे जातीतील जे त्या सैन्याला भगव्या या झेंड्याखाली मराठा असं म्हणायचे. स्त्री ही मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता आहे, म्हणून स्त्रीचा सन्मान करायला पाहिजे. आई जगदंबेचा आपण सन्मान करायला पाहिजे. जिजाऊंच्या विचारांचा आपण सन्मान करायला पाहिजे. हे शिवाजी महाराजांचा खाक्या होता. आपण बघितलं, सरांनी सांगितलेलं सखोजी गायकवाडांचं उदाहरण. साक्षात सक्का मेवण्याला पण शिक्षा द्यायला कमी केली नाही, असा माझा शिवाजी राजा होता. परकीय असतील, स्वकीय असतील, काही गद्दार असतील, सर्वांना शिक्षा देण्याचं काम माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. कल्याणच्या सुभेदाराची सून, मुस्लिम असलेला सुभेदार त्याची सून, तिला शिवाजी महाराजाला नजराना म्हणून भेट म्हणून देण्यात आलं. आणि राजांना सांगितलं, राजे तुमच्यासाठी भेट आलेली आहे. आणि राजे तेव्हा ती सुंदर स्त्री बाहेर पडते, तेव्हा राजे एक सुंदर वाक्य म्हणतात, अशीच आमुची आई असती आम्ही दिसलो असतो सुंदर. याचा अर्थ असा नाही बरं जिजाऊ मा सुंदर नव्हत्या, त्याच्यातून एक बोध असा घ्यायचा, परस्त्रीला मातेचा दर्जा देणारा माझा छत्रपती शिवाजी महाराज हा नक्कीच आपल्याला
परस्त्रिया मा रखुमाई समाना या शिकवणीचा धागा आहे. आणि शिवाजी महाराजांनी ते दाखवून दिलं. हे स्त्रीविषयक असलेलं शिवाजी महाराजांचं धोरण. आणि असे अनेक शिवचरित्राचा अभ्यास करताना अनेक किस्से समोर येतात. आणि एक शिवाजी महाराजांचं शेतकऱ्यांविषयी असलेल्या धोरणाचं एक पत्र प्रसिद्ध झालेलं आहे. त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज सांगतात की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नाही. जर तुम्ही शेतकऱ्यांचं काही घेतलं असेल मोबदला द्या. शेतकऱ्यांचे 2 झाडं तोडले असतील त्याचा मोबदला द्या. किंवा एखादा शेतकरी कुणबिके करणारा त्याला जर त्याच्याकडे बैल नसतील, पैसा नसेल, धान्य नसेल, त्याला धान्य पुरवा. आणि त्याच्यानंतर परत घेताना मुद्दल घ्या, व्याज घेऊ नका. एवढा माझा राजा शेतकऱ्यांचं हित पाहणारा होता. म्हणून छोटे छोटे मावळ्यांचं उदाहरणातून आपल्याला सांगता येते. एकदा असं शिवाजी महाराजांचं सैन्य जात होतं शेतामधून. साक्षात घोड्यावर बसलेला एक प्रमुख नेतृत्व करणारा, पाठीमागून सैन्य शेतामधून जात असताना एक छोटा मावळा याच्या एवढा पुढे आला. आणि त्या मावळ्याचं एक वाक्य आहे, खबरदार जर पाऊल टाकशील पुढे, चिंदऱ्या उडवील राई एवढ्या, कारण हे राज्य आहे शिवबाचं. एका छोट्या मावळ्याच्या तोंडात हे बारेदार उत्तर आलं कसं? परंतु हे आम्हाला शिकवलं गेलं, वीररसात नाही शिकवलं गेलं सर. हे जर आम्हाला असं शिकवलं गेलं, खबरदार जर पाऊल टाकशील पुढे, चिंदड्या उडवील राई एवढ्या, कारण हे राज्य आहे शिवबाचं, वीररस निर्माण झाला नाही. चुकीच्या पद्धतीने शिकवू गेलं. वाक्य ते असंच असायला पाहिजे, खबरदार जर पाऊल टाकशील पुढे, अरे चिंदऱ्या उडवील राई एवढ्या, कारण हे राज्य आहे शिवबाचं. साक्षात घोड्यावर बसलेले शिवाजी महाराज खाली उतरले, त्या मावळ्याचा सत्कार केला आणि सांगितलं, तुझ्यासारखे बालमावळे जोपर्यंत आहेत, येणारे 1000 वर्ष औरंगजेबाला आपलं राज्य कब्जा करता येणार नाही. शिवचरित्राचा अभ्यास करताना अशा अनेक बाबींचा, अनेक गोष्टींचा विचार आपण करतो. योग्य जागेवर योग्य माणसाची निवड. शिवाजी महाराजांना परकीय दुसऱ्या राज्यामध्ये जायचं होतं आक्रमण करण्यासाठी. आणि किस्सा असा घडला, राजांना चेक करायचं होतं. आता आपले इथे अधिकारी जे असतील, जसं तुम्ही नसताना जे तुम्ही नियोजन कामाचं करून देतात, ते तुम्हाला चेकिंग सिस्टीम असते, करत असाल, तसंच राजांना बघायचं होतं की माझ्या स्वराज्याची व्यवस्था कशी आहे. आणि मग गडाचे दरवाजे, शिवाजी महाराजांचा खाक्या होता काय, गडाचे दरवाजे रात्री बंद झाले पाहिजे, एकदा बंद झालेले दरवाजे पुन्हा उघडता कामा नाहीत. असे शिवाजी महाराज अंगावर कांबळ पांघरून त्यांच्या मावळ्यांसोबत गेले रात्रीची. आणि ते जे गडाचा किल्लेदार होता त्याला आवाज दिला, दरवाजा उघडा गडाचा. नाही, गडाचा दरवाजा उघडणार नाही, तुम्हाला उघडावंच लागेल, कारण इथं साक्षात शिवाजी महाराज आलेत, तुम्हाला गडाचा दरवाजा उघडावंच लागेल. आणि वर असलेला तो सरदार मावळा म्हणतो, शिवाजीराजे नाही जे, शिवाजीराजांचे वडील शहाजीराजे जरी आलं तरी गडाचा दरवाजा उघडला जाणार नाही. म्हणजे विचार करा, शिस्तीचे मावळे कसे पक्के होते, आदेशाची एक वाक्यता कशी होती. आणि सकाळी गडाचा दरवाजा उघडला तर साक्षात शिवाजीराजे समोर. मावळा थरथर 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 कापायला लागला, काय होईल माझं, राजा माझी मुंडी मारतील, राजा मला कैद करतील. आणि तेच राजा तेवढ्या मोठ्या हिमतीनं पुढे गेले, मावळ्याच्या पाठीवर हात टाकला आणि त्या मावळ्याला हातातलं सोन्याचं कडक आला आणि सत्कार केला. जोपर्यंत तुझ्यासारखे इमानदार मावळे माझ्या स्वराज्यामध्ये आहेत, तोपर्यंत माझ्या स्वराज्यावर कोणीही अन्याय अत्याचार करणार नाही. शिवचरित्राचा अभ्यास करताना अनेक गोष्टींचा आपण, मुलांना बोर होते का? शिवचरित्राचा अभ्यास करताना अनेक किस्से आहेत. मी म्हणतो ना, आजपर्यंत आम्हाला फक्त छत्रपती शिवराय महाराज आम्हाला तलवारी, इसको मारा, इसको काटा, ये किया वो किया, तेच शिकवलं. परंतु आमच्या शिवाजी महाराजांची परराष्ट्र नीती नाही शिकवली, शिवाजी महाराजांच्या अर्थनीती नाही शिकवली, शिवाजी महाराजांचं अर्थधोरण नाही शिकवलं. ह्या गोष्टी आमच्या मुलांच्या, तुमच्या सगळ्या, काही जणांना माहिती असतील, आनंदाची गोष्ट आहे, आपल्याला माहिती असायला पाहिजे. शिवाजी महाराजांचं स्त्रीविषयक असलेलं धोरण आपण आत्ताच अभ्यासताना सरांनी एक किस्सा सांगितला, पारखे सरांनी मागा, की उदयभान राठोड आणि तानाजी मालुसरे काय ताकदीचे मावळे. आणि तिथला एक किस्सा आहे की गडावरून उदयभान राठोडनं एक पहार टाकली होती खाली, पहार फेकून दिली लोखंडाची,
आणि आव्हान केलं या स्वराज्यातल्या मातीच्या मावळेला, अरे कोणी जर वाघाचं काळीज असलेला वाकलेली पार टाकली होती त्यानं, वाघाचं काळीज असलेला येऊन ही पार सरळ करून द्यायची, मी नतमस्तक होतो. सगळेजण परेशान, कोणी करायचं, काय करायचं. आणि त्यावेळेस तानाजी मालुसरेकडे ही वाकलेली पार गेली आणि तेवढ्याच ताकदीनं तानाजी मालुसरेनं ती पार सरळ केली, पाठवून दिली. आणि त्याला कळलं खरा माईकालाल या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मला भेटला, त्याची साक्षात मृत्यू त्याच्यासमोर होती. असे तानाजी मालुसरे 56 इंचांची छाती कसे घडले असतील. आमच्या आया भगिनींना विनंती आहे का, कारण लक्षात घ्या, संभाजीराजांनी दूध कोणाचं प्यालेलं, भगिनी असतील, मुलं असतील, संभाजीराजे दूध कोणाचे प्याले लहानपणी, सईबाईला तर दूध येत नव्हतं. धाराऊ, करेक्ट, टाळ्या वाजवा सरांसाठी. धाराऊ गाडे पाटलाची सून आहे जी ब्या जिजाऊ मासाहेबाला म्हणते, बाकीचे काही बक्षिशी मागतात, इनाम मागतात, नाही जी माझं परम भाग्य आहे आऊसाहेब, मी साक्षात उद्याच्या छत्रपतीच्या लेकाला दूध पाजते आहे साहेब, याचं माझं परम भाग्य कोणतं, याच धाराऊचं दूध पेले माझे संभाजीराजे. ज्या धाराऊ आपण बघतो धष्टपुष्ट असलेला धाराऊ, आणि मग नंतर माझा संभाजीराजा कसा निपजला. एकटा संभाजीराजा 10 पठाणांना ऐकत नव्हता युद्धामध्ये. पठाण म्हणजे त्या काळातली ताकद असलेली मावळे. एकटे संभाजीराजे 10 पठाणाला ऐकायचे नाहीत. आणि आजकालचे जे तुमच्यासारखे पोरं जे गाडी जोरात पळून युटर्न घेतात ना, धूम 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 घेतात ना, काय म्हणतात त्याला तुम्ही, जागेवर गाडी फिरवतात त्याला काय म्हणता, ती कोणती तरी तुमची ॲक्शन घेता तुम्ही गाडीची. माझा संभाजीराजा घोडा 360च्या अँगलमध्ये फिरवायचा, 360च्या अँगलमध्ये पळता घोडा फिरवायचा. आणि एकमेव संभाजीराजा असा योद्धा होता, दोन्ही हातात तलवार घेऊन, आपण त्या मालिकेत बघितलं संभाजीराजांच्या, दोन्ही हातात तलवार फिरत फिरत घोड्यावर बाण टाकून पुढे शत्रूला सामोरं जायचा. असं होते माझे संभाजीराजे. ताकदीचं उदाहरण सांगायलो, आये भगिनींसाठी सांगायलो मुद्दाम का, संभाजी कावजी कोंडाळकर कशा ताकदीचा पैलवान, अक्षरशः 10 मुघलांचं सैन्य अंगावर पळत आलं. संभाजी कावजी कोंडाळकरांची एक खासियत होती, घोडाच्या खाली जायचे आणि अख्खा घोडा उचलायचे. संभाजी कावजी घोडा उचलून शत्रूच्या सैन्यावर टाकलं की या अल्लाह ये सैतान आहे, ये सैतान आहे, भागो भागो. एवढ्या ताकदीचे आमचे संभाजी कावजी कोंडाळकर. म्हणून तर एका वारात अफजल खान छाटला. तानाजी मालुसरे एवढी ताकद आली कुठून, त्याचं कारण आहे आमच्या मायमावल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या मायमावल्या उपवास तापास करत नव्हत्या. आमच्या भगिनींना आज मिठाचा उपवास, मिठाच्या खड्याचा उपवास, कोणाकोणाला मोदकाचा उपवास, म्हणजे उपवास तापास एक लक्षात या. सायन्सच्या, मी सायन्स शिकवतो, सायन्सच्या दृष्टिकोनातून आईचं जे गर्भ जर स्ट्रॉंग असेल, आईला जर न्यूट्रिशन चांगलं मिळालं, येणारे मावळे पण तसेच निपजतात. मग आमच्या आई जर आजकाल उपास तापास अशी जर संतती येणार असेल, तर आमच्या आजकालचे मावळे बघा, छोटे मावळे, त्या मावळ्यांचा चलताना अक्षरशः पॅन्ट अर्ध्या खाली घालतात, बॉडी नाही शाडी नाही. कारण की आमच्या आईनी पण त्या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे. आपण न्यूट्रिशन बाळाचं कसं, व्यायाम कसं करून घ्यायला पाहिजे. आमचा विरोध धर्माला नाही, उपास तापासाला विरोध नाही, परंतु त्याचा जो अतिरेक आहे, तो अतिरेकाला आपण कुठंतरी छेद द्यायला पाहिजे. आणि आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्या घरातले जे काही लेकरं आहेत, यांना संस्काराची पिढी तर आपल्याला घडवायचीच, परंतु आजकालच्या लेकरांना गरज आहे सर, 24 तास आमचे लेकरं मोबाईलवर. आता मी एक शिक्षक आहे, माझं कोचिंग आहे, माझ्या पण मला ओरडा लागतं. मोजून 2 तास वेळ दिलेला असतो मोबाईलवर बघायचा, परंतु लेकरून माझ्यासमोर 2 तास बसतं, पण पाठीमागं 8 तास मोबाईल. माहीत ना, पण लेकरं मुली सांगतात. पण मुलांनी ह्या व्यसन कमी करा. आयांनी मुलांना कसं तुम्ही मैदानात पाठवा, खेळू द्या. कारण जर आपली मुलं मैदानात जातील, खेळतील, तर उद्याचे मावळे आपल्याला पाहायला मिळतील, उद्याचे मावळे आपल्याला बघायला मिळतील. आणि असा आपण शिवचरित्राचा अभ्यास करताना, शेतकऱ्यांचा धोरणावर जर अभ्यास करताना, इथल्या मायमाऊलींचा अभ्यास करताना आपण बघतो, रांझ्याच्या पाटलाचे काय हाल केले माझ्या शिवाजी महाराजांनी, सखुजी गायकवाडचे काय हाल केले माझ्या शिवाजी महाराजांनी. आज आपण बघतो इथे आया भगिनींचे काय हाल आहे. बदनापूरचं प्रकरण आहे, अनेक प्रकरणं रोज घडतात. मग ते माझ्या शिवाजी महाराज, मला इथे काय राजकीय टीका वगैरे करायचे नाही, परंतु शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन सत्तेत जाणारे इथले राज्यकर्ते शिवाजी महाराजांच्या या शिकवणीला का विसरले, का बरं त्यांना शिक्षा होत नाही,
का बरं दिवसा डोळ्या खून पडतायत, मर्डर पडतायत, अनागोंदी माजली माझ्या, म्हणून तर म्हणतो अंधार होत चाललाय, अंधार होत चाललाय, आता दिवा पाहिजे सर. आणि पुन्हा या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे, पुन्हा या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे. कारणही तसं आहे. आपण बघतो शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आपण बघतो सर, तरुणांच्या आत्महत्या आपण बघतो, आरक्षणासाठी आत्महत्या बघतो. काय अनागोंदी माजली आहे. म्हणून महात्मा फुलेंच्या भाषेमध्ये मी माझ्या शब्दात म्हणू इच्छितो, अरे मायबाप सरकारच्या नसानसातून रक्त वाहते का वाहते नुसते पाणी. अरे मायबाप सरकारच्या नसानसातून रक्त वाहते का वाहते नुसते पाणी. का नरदय हृदय शून्य बादशाह आहे, ऐकत आहेत नुसती तानसेनी गाणी. अरे मॉडेल पण वाकणार नाही म्हणणारे शुभाचे छावे आम्ही. अरे मॉडेल पण वाकणार नाही म्हणणारे भीमाचे छावे आम्ही. अरे मॉडेल पण वाकणार नाही म्हणणारे शंभूचे छावे आम्ही. आणि रक्ताच्या थारोळ्यात पडणाऱ्या भारतीयांना, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना नुसतेच का पाहावे आम्ही. आणि लढेल पुन्हा कधी इथली ती जिजाऊ आईल्या मर्दानी. आणि मायबाप सरकारच्या नसानसातून रक्त वाहते का वाहते नुसते पाणी. का निर्दयी हृदय शून्य बादशाह आहे, ऐकत आहेत नुसते तानसेनी गाणे. गरज आहे तुम्हाला आम्हाला. जेव्हा ताकद एकवटते, जेव्हा जन्मत एकवटतं, तेव्हा जुलमी असलेल्या सत्तेला झुकावं लागतं सर. तेव्हा 18 पगड जातीतील आमचे महाराष्ट्रातील तमाम 18 पगड जातीतील मराठा, बहुजन, हिंदू, मावळे आपण जोपर्यंत एक होणार नाही, हे राजकर्त्यांचं षड्यंत्र असतं. यांना आपल्यामध्ये बेकी करायची असते, आपल्याला फूट पाडायची. परंतु शिवजयंतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा ज्या भगव्याखाली, शिवविचाराच्या खाली महाराष्ट्रातील 18 पगड जातीतील मावळे एक होऊन या जुलमी औरंग्याला याच मातीमध्ये ताराराणीच्या नेतृत्वात गाडण्यात आलं. तीच किमया येणाऱ्या काळामध्ये करायची. आणि आपल्याच मातीमध्ये काही राक्षसी वृत्तीचे लोक जे अन्याय अत्याचार करतात, त्यांना शिवचरित्राचा पायी खून आपल्याला दाखवून द्यायचा आहे की शिवाजी महाराजांचा इतिहास येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवबा तुमच्या आमच्यामध्ये पुन्हा आता राजे जन्म घेणार नाहीत. राजांचा जन्म हे आमच्या जिजाऊ प्रत्येक घरातल्या आपल्या मुलांना नीतिमत्तेचे, धोरणाचे पाठ आपल्याला शिकवायचे. जसा स्वाभिमान दिल्लीच्या दरबारात संभाजीराजांना शिकवला शिवाजीराजांना, तसे आपल्या घरातील आईवडिलांनी आपल्या लेकराला स्वाभिमान शिकवायचा आहे, संस्कार शिकवायचे. कारण आजच्या जिजाऊ जर घडल्या तरच मी पुन्हा एकदा सांगतो की शिवाजी घडणार आहेत. शेवटीकडे येत आहे मी, भाषणाच्या शेवटाकडे येत आहे. कारण भाषण हे मोजकंच असावं. शेवटचा मुद्दा घेऊ, शेवटचा मुद्दा घेऊ का? व्यापार धोरणाचा विचार करताना छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यापार धोरण, आपण व्यापार उद्यम कसा वाढवावा, कसं शिकावं, युवकांसाठी प्रेरणा आहे की आपण आपल्याला एकच शिकवलं काय, सुरतेची लूट, सुरतेची लूट, सुरतेची लूट. बरोबर आहे, सुरतीची लूट नव्हती ती. कारण आमच्या स्वराज्याचा नेलेला, लुटून नेलेला खजिना वापस आमच्या राजांनी आणला होता. काय केलं सुरतीच्या लुटीमधून? राजांनी आल्याच्या नंतर आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये शस्त्राची कारखाने काढली. राजांनी मोठमोठे व्यापार उद्यम सुरतेला गेले, व्यापारी घेऊन आले, मोठ्या प्रमाणात व्यापार वाढवला. आणि इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या बहुजन समाजातील रयतेच्या लोकांना दाखवून दिलं की एक वेरूळच्या पाटलाच्या घराण्यातील पोरग, शेतकऱ्याचं लेकरू 32 मनाच्या सिंहासनावर बसून काय मेसेज देतं? शिवाजी महाराजांचा निस्ता आपण अभिमाना म्हणतो, 32 मनाचं सिंहासन. अरे पण त्या सिंहासनातून एक तरुणांनी आजचा उद्देश घ्यायला पाहिजे. माझा राजा अर्थनीतीमध्ये परफेक्ट होता, व्यापार उद्यम अर्थनीती जवळ असावी, अर्थ वाढवलं आणि नंतर स्वराज्याचा कारभार केला. तर इथल्या तरुणांनी, या सर्वांनी हाच उद्देश घ्यायला पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नोकऱ्यांवर विश्वास न ठेवता व्यापार उद्यम, उद्योगधंदे हे शिवचरित्रातून आपल्याला घ्यायचे. आपल्याला शिवचरित्रातून या गोष्टी शिकायच्यात आणि शिवचरित्राचा उपयोग करून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला असंख्य जे काही गड आहेत, आता काही लढायची गरज नाही. आता हातात तलवारी घ्यायची गरज आहे का? नाही. शंभूराजांच्या हातात काय होतं? एक शंभूराजाचं पोस्टर आहे. काय शंभूराजांच्या हातात? एका हातात पुस्तक, दुसऱ्या हातात पेन. बरोबर. तर आपल्याला हाच उद्देश शंभूराजांच्या चरित्रातून घ्यायचा आहे आणि उद्याची जी काही भावी पिढी आपल्याला सर्वांना घडवायची आहे. माझं शिवचरित्रातून हे जे काही मुद्दे आपण सांगितलेत, या शिवचरित्रातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायच्या होत्या, त्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत. आणि एक लक्षात घ्या,
शेवटीकडे येताना जे शिवाजी महाराजांचे 23 गड दिले होते, आपण नंतर बघतो किती गड किल्ले झाले शिवाजी महाराजांकडे नंतर, 350 झाले का नाही. मग एखादा काय झाला असता, 23ला 23 गेले, तुमच्या आमच्यासारखे रडत बसले असते, शिवाजी महाराज रडत बसले नाही. 350 गड किल्ले आले. म्हणून मला असं वाटतं छत्रपतींसाठी, तूफान में कभी ताश का घर नहीं बनता, तूफान में कभी ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता, दुनिया को जीतने का हौसला रखो यारो, एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता, कोई सिकंदर नहीं बनता. आणि शेवटी जाताना अतिशय सुंदर उपक्रम, मला सर शामराव असतील, आपले मिरखेलकर सर असतील आणि तमाम इथले प्रशासन असेल, अधिकारी असतील, अतिशय सुंदर अप्रतिम असा कौटुंबिक सोहळा वाटला सर. आमचे अंगद सर आहेत, माझे बंधू. आम्ही पण आमच्या गावी पिंगळीला असाच कार्यक्रम घेतो आणि आलेले पाहुणे म्हणतात, गरुड सर याच्यात एक लग्नच झालं असतं. आणि अतिशय चांगली गोष्ट की माझ्या राजांच्या जयंतीला आपण एवढे सुंदर असे कार्यक्रम आयोजित करतो, आपण अनेक उपक्रम घेता, हे ऐकून आम्हाला खूप आनंद वाटला. आणि विशेष करून बालमावळे जे काही आपल्या समोर, माझी एक अशी विनंती आहे की आपल्या विचारमंचावर विराजित झालेल्या मंडळींना, की हे जे बालमावळे आहेत सर, आजच्या ह्या उद्याच्या आधारस्तंभ यांचा आपण पुष्पगुच्छ देऊन एक सत्कार करूया. आणि शेवट हा अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि उत्तरोत्तर आपल्या या सर्व विभागातर्फे अतिशय सुंदर असे अनेक जयंतीचे कार्यक्रम व्हावेत. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.